आपल्याही जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना एकच ध्यास मनामध्ये ठेवायचा. हे सगळं पूर्व नियोजित आहे. फक्त आपण त्यानुसार मार्गक्रमण करत चाललोय. आपण कितीही प्रयत्न केला तरी पण जे व्हायचंय तेच होणार आहे. भगवान श्रीकृष्णांच्या सोबत तेच झालं, रामप्रभू सोबत पण तेच झालं आणि आपल्या सोबत पण तेच होणार आहे. रामप्रभूंना वनवासात जायचं हे ठरलेच होतं, जावं लागलं. कृष्णांच्या वंशाचा नाश होणारच होता, द्वारका बुडणारच होती, बुडली गेली. हे सगळं ठरलेले. ह्या सगळ्या गोष्टी ज्या ठरलेल्या आहेत त्या गोष्टी होत असताना आपण दुःख का मनामध्ये धारण करायचं. आपण तुळतुळ नाही मनामध्ये. आपल्याला साधे साधे शब्द असतात, आपण नाही का काय गरज आहे, एखादी गोष्ट गेली ती गेली, सोडून द्यायला शिकलं पाहिजे. जो 100 वर्षामध्ये भगवान कृष्णाने सगळ्या जीवनातल्या गोष्टी केल्या, परत मागं वळून पाहिलं नाही. आपण किती विचार करतो, असं नसतं झालं, तसं झालं असतं, तसं नाही असं झालं असतं. काय काय जण तर कुत्र्यासाठी पण रडतात बरं का. आमचा असा असा कुत्रा होता, तो एवढा दिवस राहिला, तो एवढा इथं भाकरी खायचा आणि तिथं काय करायचा. ते कुत्र्यासाठी पण रडणारे आम्ही लोक पाहिले. मग कधी तुम्ही अध्यात्म तुम्ही अजून त्या प्राणी मात्रांमध्येच अडकला तर अध्यात्माला साथ कधी घालणार नाही का. देवे दिला देह भजना गोमटा, ते विसरलेच सगळे लोक. देवे दिला देह, एखादी कार घ्यायला, एखादं घर बांधायला, एखादं बंगला घ्यायला, याचं सगळ्याचं जीवन चाललेलं. करू नका का, करा, आवर्जून करा, पण आपला मुख्य उद्देश जीवनातला तुम्ही